आपले प्रतिनिधी संदीप राजगुळकर जे आहेत ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, मुख्यमंत्री पदासोबत जी महत्त्वाची पदं आहेत त्याच्यामध्ये गृहमंत्री आणि अर्थमंत्री पद आहे, परंतु त्यासोबत मंत्रिमंडळाचं एक स्ट्रक्चर कसं असेल यावर देखील चर्चा होऊ शकते। मुख्यमंत्री पद आणि या संपूर्ण चर्चा जी आहे ती गेल्या 2 तासांपेक्षा अधिक वेळ या संपूर्ण चर्चेला झालाय। काय आतमधनं अपडेट येत आहे, काय नक्की चर्चा कुठपर्यंत आली? नाही सचिन, एक तर आता मुख्यमंत्री भाजपचा होणार हे काही प्रमाणामध्ये स्पष्ट झालेलं असलं तरी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार का हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण आज ज्यावेळा अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली दिल्लीमध्ये त्यावेळा त्यांना विचारलं की फॉर्म्युला काय ठरलेला आहे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा, तर त्यांनी मिश्किलपणे एक उत्तर दिलं, ती काही भाकरी नाही अर्धी याला द्यायची आणि पाव याला द्यायची, अशा पद्धतीनं त्यांनी एक विनोदी मिश्किलपणे त्याला खरं तर उत्तर दिलं। पण त्यांच्या म्हणण्यातून हेच जाणवत होतं की मुख्यमंत्रीपद हे कदाचित भाजपकडेच राहू शकतं संपूर्ण 5 वर्ष। कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 130 प्लस गेलेली आहे भाजप, 105 होती संख्या आणि महायुती तर 200च्या वर गेलेली आहे। त्यामुळं घवघवीत जे यश मिळालं त्यानुसार भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहणार अशी जी चर्चा राज्यात सुरू होती, त्यानुसार आता या बैठकीत तर निर्णय होईलच। पण सचिन, तुम्ही विचारल्याप्रमाणे खाती जर पाहायला गेलं तर मोठी खाती जी आहे ती परत भाजपकडेच असू शकतात। म्हणजे यापूर्वी देखील जर पाहिलं तर फक्त मुख्यमंत्रीपद आता बदललं जाईल, सत्तेमध्ये तेच तिन्ही पक्ष असणार आहेत, तीच खाती असणार आहेत। मात्र खांदेपालट काही प्रमाणामध्ये होते काय हे बघावं लागेल। कारण भाजपचे जे काही मंत्री होते ते मंत्री पुन्हा त्या पदावर ठेवले जातात की त्यांना संघटनात्मक बांधणीसाठी वेगळं काही काम दिलं जातं हे बघावं लागेल। कारण अनेक नवीन चेहरे सध्या भाजपमध्ये आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला, दादा अजित पवारांच्या पक्षामध्येही तेच आहे की ज्या वेळेला त्यांनी बंड केलेलं होतं त्यावेळेला जे आमदार सोबत गेले होते त्यातल्या काही आमदारांना यापूर्वी मंत्रिपदं दिली आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिपदं दिली जातात की त्यांच्याकडे दुसरी जबाबदारी देऊन नवीन चेहरे आणले जातात। सेम तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत देखील होऊ शकतं। कारण काही आमदार जे आहेत ते 2.5 वर्ष मंत्रिपदाविनाच त्यांनी आमदारकी फक्त त्यांना म्हणजे मिळालेली होती, मंत्रिपद मिळालेलं नव्हतं। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये काही नवीन चेहऱ्यांना नक्कीच संधी दिली जाऊ शकते। कारण अनेक आमदारांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती आपल्याला माहिती आहे। आणि जे खासदार विद्यमान होते तत्कालीन त्यावेळेला ज्यांचा पराभव झालेला होता त्यांना विधान परिषद देखील एकनाथ शिंदे यांनी देऊ केले, त्यामुळे त्यातल्या काहींची देखील वर्णी जी आहे ती या संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये लागू शकते। पण महत्त्वाचं हेच आहे की अर्थ खातं अजितदादांना दिलं जातं का आणि गृहमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं जातं का? बाकीची खाती असतील म्हणजे महसूल PWDचं आहे किंवा ग्रामविकास आहे, ऊर्जा आहे, शिक्षण आहे, ही खाती मित्रपक्षांना दिली जातात का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। मात्र त्याचाच अंतिम निर्णय जो आहे तो आजच्या या बैठकीमध्ये होईल। नावांची चर्चा होणार नाही। म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपदाची संख्या सांगितली जाईल, जी नावं असतील ती त्या नेत्यांना ठरवण्याचा अधिकार असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची नावं अजित पवार निश्चित करणार आहेत, शिवसेनेची नावं एकनाथ शिंदे हे निश्चित करणार आहेत। राहिली गोष्ट एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये राहतील की नाही। खरं म्हणजे तुम्ही जी माहिती देताय, परंतु आपल्याकडे जे फोटो आले आहेत बैठक सुरू झाल्यानंतरचे, अमित शहा ज्या वेळेला अमित शहांचं स्वागत केलं जात आहे ते फोटो इंटरेस्टिंग आहेत। कारण की यामध्ये देहबोली जी आहे ती बोलकी वाटते प्रत्येकाची। तर काय वाटतंय, कारण की देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतंय, परंतु एकनाथ शिंदे हे थोडेसे शांत या बैठकीमध्ये दिसत आहेत, काय वाटतंय? अगदी सचिन, चेहऱ्यावरचे जर हावभाव पाहिले तर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणामध्ये नाराजी दिसून येते। कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी कामांचा जो काही निर्णय घेतलेला होता, मोठे निर्णय त्यांनी घेतलेले होते मुख्यमंत्री म्हणून, त्यांची कारकीर्द ही नक्कीच वेगळी राहिलेली आहे। ते सतत सांगत होते की CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन मी आहे। आणि आता त्यांची मागणी म्हणजे त्यांना कुठला शब्द दिला नव्हता हे तर स्पष्ट झालेलंच आहे भाजपनं की महायुती म्हणून निवडणूक लढा, संख्याबळाप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री करू असा कुठलाही शब्द दिलेला नव्हता हे सगळ्याच पक्षातल्या नेत्यांनी सध्या सांगितलेलं आहे। त्यामुळं नाराजी दिसत असली तरी दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचं हास्य नक्कीच वेगळं काहीतरी सांगतंय, यामध्ये शंका घ्यायला हरकत नाही। कारण हे सगळे नेते गेल्यानंतर पहिल्यांदा खरं तर स्वागत केलं, म्हणजे अमित शहा यांनी सगळ्यांचं अभिनंदन केलं, स्वागत देखील या सगळ्यांचं केलं। आणि त्या फोटोमध्ये पाहिलं तर सगळे नेते आहेत, तटकरे आहेत, सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, JP नड्डा आहेत आणि जी देहबोली जी दिसते, बॉडी लँग्वेज जी दिसते
त्यानुसार नक्कीच एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. म्हणजे जसं इंटरेस्टिंग काही गोष्टी घडल्या, ही बैठक चालू होण्यापूर्वी तटकरेंच्या घरची बैठक आणि एकनाथ शिंदे हे फडणवीस पवार पोचायच्या आधी एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यानुसार काही ट्विस्ट येतो का राजकारणात महाराष्ट्राच्या, याची चर्चा जी सुरू झाली होती ती आता त्याला फुल स्टॉप मिळू शकतो असं देखील आपण म्हणू शकतो. कारण भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता निश्चित झाला. फक्त तो आता कोण असणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा, हे केंद्रीय नेतृत्व नेमकं कुणाच्या गळ्यात ती माळ टाकतं हे बघावं लागेल. त्यात जातीय समीकरण अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण भाजपची खरी वोट बँक जी आहे, मोठी वोट बँक, ती ओबीसी आहे. त्यामुळे राज्याला नवीन ओबीसी मुख्यमंत्री दिला जातो की ब्राह्मण चेहरा पुन्हा दिला जातो की मराठा समाजातला मुख्यमंत्री दिला जातो हे बघावं लागेल. कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा दोन्ही निवडणुकीमध्ये गाजलेला होता, लोकसभा असेल आणि विधानसभा असेल. त्यानुसार आता पाहायला गेलं तर हा निर्णय तर आज होईल. हे सगळे नेते पुन्हा मुंबईत परततील आज पहाटेच आणि त्यानंतर उद्या गटनेतेपदाची जी निवड असेल त्यानंतरच स्पष्ट होईल की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार ते. सचिन, खरं म्हणजे संदीप, हा तर फोटो आहेच, त्याच्यामध्ये एकीकडे अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिसत आहेत, तर आणखीन एक फोटो आहे ज्यामध्ये सर्व महायुतीचे नेते सध्या बैठकीला उपस्थित आहेत ते दिसत आहेत. त्यामध्ये सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतंय, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते त्या फोटोमध्ये शांत दिसत आहेत. खरं म्हणजे हे फोटो जे आहेत ते अत्यंत बोलके म्हणावे लागते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीत गेल्या 2 तासांपासून महायुतीची सध्या बैठक सुरू असल्याची माहिती मिळते.